जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सुप्रसिद्ध गायिका अभिनेत्री फैयाज ताई यांचं. या फैयाज ताई. निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग, निर्गुणाचा संग धरिला जो आवडी. निर्गुणाचा संग धरिला जो आवडी. तेणे केले देशोधडी आपण यासी माया बापा. निर्गुणाचा संग धरिला जो आवडी. निर्गुणाचा संग. माझे राणी माझे मोगा तुझे डोळ्यात सोड. जी आहे ना ती हीच आहे बरं का. तिकडे बघा जरा. माझे राजा माझे मोगा तुझे नावात जोडताना. फुला फुला खुशीत आयलो. फुला फुला खुशीत आयलो. तुझे माझे प्रीतीचो गा. मी पेटी वाजवून ज्यांची ज्यांची गाणी बिघडवण्याचा प्रयत्न केला त्यापैकी एक फैयाज आहेत बरं का. कट्यार काळजात घुसली नाटकाला म्हणजे हा आता रसिकांच्या दुर्भाग्याचाच विषय असा की या गात्यात हे चांगलं आहे पण त्यांची साथ करणारा ऑर्गनला विघ्नेश जोशी बसला आहे. एक धन्यच होतं सगळं प्रकरण ते. असं फैयाज ताईंसाठी तर जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. फैयाज ताई बसता का उभं राहा. आत्ता जो महानंदाचं जे गाणं ऐकलं त्याच्यावरनं मला स्वतःलाच वाटलं की वो दिन हवा हुए जब पसीना गुलाब था. मगाशी जेव्हा आपण शोभाताईंविषयी ती ध्वनिचित्रफीत बघितली आणि आपण ठुमरी सम्राज्ञी असं म्हटलं, तुमच्या माहितीसाठी सांगतो की अजून एक सम्राज्ञी झाली असती पण केवळ आणि केवळ घरच्या विवंचना असतील किंवा व्यावसायिक काही बंधनं असतील म्हणून ज्यांना बेगम अख्तर यांच्याकडे शिकायला जायची संधी मिळून सुद्धा त्या जाऊ शकल्या नाहीत अशा फैयाज ताई. नाही तर आज ठुमरीमध्ये अजून एक नाव झालं असतं. मी विनंती करतो आधी आपण त्यांचा सन्मान करूया नीलाताईंच्या हस्ते. पुढे फैयाज माझी मैत्रीण आज इथे आली आहे. मी सुरुवातीला म्हटलं की आरोहमुळे मला सगळी माझी जुनी मित्रमंडळी ह्या क्षेत्रातली भेटत आहेत. तशी फैयाजही आज आली आहे. फक्त तिला एकदा फोन केला की ती म्हणते तारीख बघते हां नीला. आणि तारीख असली मोकळी की ती ताबडतोब येते. माझ्या कितीतरी कार्यक्रमांमध्ये आली आहे, माझ्या कॅसेट्समध्ये आली आहे. फैयाज तुला धन्यवाद नाही देत पण तू लगेच येतेच बोलावल्यावर, त्याच्यामुळे खूप छान वाटतं. अशी आमची जुनी मैत्री आहे. आमचा स्नेह असा आहे की मी तिला बोलवायचं आणि तिने यायचं बस. पुढे कुठलाही व्यवहार नसतो. तिने यायचं एवढंच काही असतं. आणि मी सुद्धा आभार मानत नाही कारण आभार मानल्यामुळे भार जास्त वाटतो मला. हो हो. थोडंसं तुझं मनोगत कुठलं माहीत आहे? कुठलं
चालू. रसिको, आज शोभाताईंच्या जन्मशताब्दीनिमित्त आपण त्यांना अभिवादन केलं, सुरेल अभिवादन केलं. आणि ठुमरी म्हटली की आपल्याला आठवण येते ती बेगम अख्तर यांची. बेगम अख्तर यांना अनेक जण गातात, त्यांच्या गजला, त्यांच्या ठुमरी. पण महाराष्ट्रात बेगम अख्तर गाणारी फक्त आमची फैयाज आहे. फैयाज, तुझं मनोगत, तुला ह्यावेळी काय वाटतंय ते सांग ना आम्हाला. सर्वप्रथम आरोह या संस्थेने मला इथं बोलवलं, मिस्टर अँड मिसेस दातार. आणि मला आज कळलं की दातार स्वतः पण गातात आणि छान गातात होते. म्हणजे आवडलं मला. बाकीचे सगळे कलावंतसुद्धा छान आहेत, सगळे चांगले गात आहेत, म्युझिशियन्स सगळे चांगले आहेत, सगळे गातात. आणि मुख्य म्हणजे हळदीपूरकरांना भेटून मला खूप आनंद झाला. आणि खूप वर्षांनी, म्हणजे मी काही फार सिनेमात गायलेली नाही आहे, पण जे काही थोडीफार मी गाणी गायले त्याच्यामध्ये हळदीपूरकर होते. कारण मी जयदेवजींच्याकडे गायले, मदन मोहनकडे गायले, मी वसंत देसाईंकडे गायले, सी रामचंद्रांच्याकडे गायले, राम कदमांच्याकडे पण गायले, लावण्या गायले राम कदमांच्याकडे. तर पण आल्याबरोबर मला असं वाटलं की मी यांना कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय, मग कुठेतरी बघितल्यासारखं वाटतंय. पण नंतर मग लक्षात आलं की हे अमर हळदीपूरकर आहेत. आज तू त्यांना इथे बोलून खरंच खूप छान त्यांचा सत्कार केलास, सगळ्या जुन्या कलावंतांना बोलवून. आणि परत म्हणतो ना, आम्ही आमच्या मागच्या अशा काळामध्ये गेलो, आम्हाला खूप बरं वाटलं की. आणि या वयामध्ये खूप गरज असते या गोष्टींची. स्वरबंध आठवणींचे जपून ठेवलेल्या सरत्या क्षणांचे, स्वरबंध आठवणींचे जपून ठेवलेल्या सरत्या क्षणांचे, आजही आनंद देणाऱ्या स्नेहाचे. स्वरबंध आठवणी. मला नीलाने इथे बोलवलं, मी म्हटलं मी जरूर येईन इथे. पण नीलाला मी जवळजवळ 71-72 सालापासून ओळखते, वसंत देसाईंच्या काळापासून. तर आज मला इथे 1-2 शब्द असं सांगायचं आहेत की न आठवता आठवावेत असे काही शब्द असावेत, न आठवता आठवावेत असे काही शब्द असावेत, न बोलता कळावेत असे काही क्षण असावेत, ग्रीष्मातही बरसतील असे काही मेघ असावेत, आणि न सांगता बोलवतील असे काही मैत्र असावे. ही मैत्रीण आहे, तू फार छान माझी मैत्रीण आहेस. आणि मला खूप आनंद झाला तू इथं बोलवलंस मला. या निमित्तानं मी इथं आले. आणि मला नेहमीच दीनानाथला यायला आवडतं, कार्यक्रम करायला आवडतं, नाटक बघायला सुद्धा मला याच थिएटरमध्ये यावं असं वाटतं. कारण गर्दी असते पण दर्दी रसिकांची असते, त्यामुळे मला फार आवडतं इथे यायला. आज तुम्हाला या निमित्तानं बोलवलंस. आणि मनोगत म्हणजे मला, म्हणजे असे काही आरोह अशी संस्था आहे की असे काही कार्यक्रम करते, म्हणजे मला खरं म्हणजे पाहतो वाचतो आपण, पण सगळ्या ठिकाणी आपल्याला जायला मिळत नाही गं. आणि विघ्नेश आमचा, हो विघ्नेश बरोबर मी आमचा म्हणते मी, कारण आमच्याबरोबर काम करणारा हा, आणि किती सुंदर बोलतो हो, किती सुंदर कॉम्पेअरिंग करतो, छान वाचन आहे तुझं, एकतर भाषा तुझी छान आहे आणि बोलतोस छान, मुख्य ॲक्टर आहेस, म्हणजे काम करता करता तू या क्षेत्राकडे वळलास. पण खूप छान वाटलं मला तुझं निवेदन ऐकून, खूप छान वाटलं मला. बरं, फैयाज त्यांनी हे बोलावं म्हणून मी 500 रुपये वगैरे काही दिलेले नाही आहेत आपलं असं काही नाही. मी नीलाला म्हटलं होतं की विघ्नेश असेल तर मला काही काळजी नाही. बरं, फैयाज ते वेळेचं बंधन पाळायचं म्हणून तुम्हाला विचारतो, बेगम अख्तर यांच्याकडे तुम्हाला शिकायची संधी मिळाली आणि स्वतः प्रभाकर पंत पणशीकरांनी सांगितलं होतं, म्हणजे ते तुम्हाला म्हणायचं की फैयाज तुला जायचं असेल तर तू तिकडे शिकायला जा, तुझं कल्याण होईल, तुला खूप मोठा कॅनव्हास मिळेल. तरी देखील तुम्ही गेला नाहीत किंवा म्हणजे जाऊ शकला नाहीत असं. पणशीकर काय, काशीनाथ घाणेकर काय, त्यावेळेला सगळ्यांनी मला सांगितलं होतं. पणशीकर तर मला मूर्खेच म्हणायचे, मूर्खाला काही कळत नाही म्हणायचे मला. आणि मी गेले नाही. प्रपंचाच्या माझी भावंडं लहान होती, त्यांचं सगळं शिक्षण पूर्ण व्हायचं होतं. आणि मुख्य म्हणजे या व्यवसायात मी बरीचशी रुळले होते. महिन्यातनं 30-30 प्रयोग मी करत होते. 30-30 दिवसातनं 2 म्हणा, महिन्यातनं 30-35 प्रयोग करायचे, डॉक्टरांच्या तारखा वगैरे सांभाळून. आणि पणशीकर म्हणजे काय हो, पणशीकर म्हणजे ते लुटारूच होते म्हणूया आपण. दौरा करायचा म्हणजे आणि सगळं नंतर तर तूच आखत होतास दौरे. पणशीकरानंतर अख्खा महाराष्ट्र याच्या डोक्यात आहे, याला मॅप माहीत आहे सगळा, हाच दौरे आखायचा आमचा. आणि मला नाही जाता आलं. म्हणजे वसंतराव देशपांडेंची इच्छा होती मी जावं म्हणून,
त्यांनी मला बेगम अख्तरांच्याकडे नेलं, सांगितलं या बेटीला माझ्या तू शिकव. त्या म्हणाले मैं क्यों नहीं सिखाऊंगी, हमारे यहाँ हमारे साथ लखनऊ में आए, हमारी बेटी बनकर रहे, बाकायदा हमसे गंडा बंधवाए, हम जरूर सिखाएंगे. पण नाही आलं मला जाता. ती खंत आहे माझी. सगळ्याच गोष्टी काही मनासारख्या आपल्या होत नाहीत, त्यातली ती एक खंत आहे माझी, मला नाही जाता आलं. पण वयाच म्हणजे मी 8वीत होते तेव्हापासून त्यांच्या गाण्याची मी अतिशय वेडी होते. मी 8वीत असताना मी सोलापूरला होते 61 साली, आणि त्यांचं गाणं कुठून का होईना, पानघर हायस्कूलमध्ये त्यांचा गाण्याचा कार्यक्रम होता एका उर्दू शाळेमध्ये, आणि माझ्याकडे असं त्यावेळेला शाळेच्या मदतीसाठी तो कार्यक्रम होता. मला नाही जात म्हणजे मला जायचं होतं, पण कुणाचं तरी हात धरून मी गेले होते. तेव्हापासून मला बेगम अख्तरांचं गाणं आवडतं. मी बेगम अख्तरांचं गाणं मनात रुजवलं आहे फार. असं मी असं म्हणेन की मी त्यांचं अनुकरण करत नाही. बेगम साहेबांच्या गाण्याचं मी अनुकरण करत नाही, पण अनुसरण करते. की त्यांचं जे गाणं आहे अल्पस्वल्प बुद्धीने जेवढं मला घेता येतं, जेवढं मला घेता आलं, त्यांच्यातल्या काही चांगल्या गोष्टी ज्या मला रुचल्या, माझ्या गळ्याला पचल्या, त्या मी गाण्याचा प्रयत्न करते. बाकी हां, त्यामुळे आता डॉक्टर वसंतराव देशपांडेंचा उल्लेख निघाला, म्हणजे बुवा त्यांच्याकडे घेऊन गेले तुम्हाला. वसंतरावांनी तुम्हाला अनेक गोष्टी कट्यारच्या दौऱ्यामध्ये शिकवलेल्या आहेत, आणि मला असं कळलं की वसंतरावांनी तुमच्या विश्रांतीच्या दिवशी तुम्हाला बैठकीची लावणी किंवा अदा कसा करायचा हे शिकवलं होतं. काय होता तो प्रसंग? म्हणजे आता तुमचं ते वय नाही हे सगळं करायचं, पण तरी तो काय होता प्रसंग? रणजित देसाईंच्याकडे ते नाटक करणार होते. हां, तो नंतर मीरानी जे नाटक केलं ते, हां, कैसे आऊं बालमा, ती कथा होती दिवाळी अंकात आलेली, आणि पणशीकरनं एक पत्र आलं दिवाळी अंकातली ती कथा वाचून की तुमच्याकडे फैयाज आहे, तुमच्याकडे वसंतराव देशपांडे आहेत, तुम्ही याच्यावर नाटक लिहून घ्या. आणि झालं, पणशीकरांच्या एकदा डोक्यात आलं म्हणजे मग काय, आम्ही सगळे प्रयोगाच्या निमित्तानं गेलो होतो, बेळगाव, कोल्हापूर वगैरे. आम्ही कोवाडला गेलो, आणि कोवाडला गेल्यानंतर आम्ही असे ते सगळे मोठे मोठे लोक होते, मी लिंबू टिंबू असं कुठेतरी असं जवळपास वगैरे असेन, आणि मी त्यांच्या मिसेस म्हणजे काटकर तेव्हाच्या, त्यांच्याबरोबर मी गप्पा मारायला आत गेले बेडरूम, त्यांच्या दुसऱ्या रूममध्ये. तर हे तिघंजण असं बोलता 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 पणशीकरांच्या काय डोक्यात आलं मला माहिती नाही, ते म्हणाले इकडे. मग मी गेले, मला म्हणाली ही अदा म्हणे चांगला करते. रणजित देसाईंना तोपर्यंत माहिती नव्हतं मी ठुमरी गात, म्हणजे नाटक पाहिलं होतं, पण मी अदा बिदा, मी नृत्य शिकले बरं का, मी भरतनाट्यम पण शिकले आणि मी कथ्थक पण शिकलेली आहे. पण मला खंत ही आहे की मला एखादी आम्रपाली म्हणा, एखादी चित्रलेखा म्हणा, याच्यावरचे सिनेमे जसे निघाले तसं नाटक निघालं नाही, त्याचं मला दुःख आहे. म्हणजे अशात अनेक खंत आहे, त्याच्यावर सुद्धा एखादं पुस्तक होऊ शकतं मला न मिळालेल्या गोष्टी. तर मग पणशीकरनी सांगितल्यानंतर मी माझ्या आईची जी एक ठुमरी होती छोटीशी, 2-4 लाईन म्हणून मी म्हटली ती. आणि कहाँ बाजे किसन तोरी बासरी, कहाँ बाजे किसन तोरी बासरी, कहाँ बाजे किसन तोरी बासुरी, कहाँ बाजे. ह्याच्यावर वसंतराव म्हणाले असं नसतं ग, मी तुला शिकवतो. वसंतराव लच्छू महाराजकडे कथ्थक शिकले होते, आपल्याला माहीत आहे की नाही मला माहिती नाही. वसंतराव हे म्हणजे काय हो, हरहुन्नरी म्हणजे गाणं काय. मी अनेक ठिकाणी सांगते वसंतरावांविषयी, इंग्लिशवर प्रभुत्व, मराठीवर प्रभुत्व, संस्कृतवर प्रभुत्व, गाणे ताल, ते लयभास्कर होते, तबला खूप सुंदर वाजवायचे वसंतराव. आणि गाणं तर काय तुम्हाला सगळ्यांनाच माहीत आहे गाणं काय होतं ते. तर आणि वसंतराव पूर्वीच्या जुन्या लोकांमध्ये असं होतं की एक नॅपकिन इथे असायचा, जुन्या लोकांच्या, पणशीकरांच्या खांद्यावर पण तो असायचा. आणि वसंतराव बसले हो, आणि मला सांगितलं की मी शिकवतो तुला कसा अदा करायचा असतो तो, असं म्हणाले. मी बघतच राहिले की वसंतराव आणि मला अदा शिकवणार. मी काही बोलले नाही. म्हटलं नुसती म्हणजे मी आम्ही पोरवट त्यांच्यासमोर लहानच की हो, वसंतराव काय पणशीकर, रणजित देसाई होते, त्यामुळे मोहे छेडू ना. थांबा, काय रे हे घ्या आता, नॅपकिन आहे ना, तो आता नॅपकिन समजा किंवा पंचा समजा.
आणि आता वसंतरावांनी जसा करून दाखवला तसा ह्या सगळ्यांना करून दाखवा. याचे वेगळे पैसे येतात. हो चला. हां काय रे. हा मोहे छेडू ना, हो मोहे छेडू ना, मोहे छेडो ना नंद के अबहु छेल छेडो ना, हो मोहे छेडो ना नंद के अबहु छेल छेडो ना, देर भई घर जाने दे मुहे, देर भई घर जाने दे मुहे, मोरी रोको न गैल छेड़ो ना, हो मोहे छेड़ो ना नंद के अबहु छेल छेड़ो ना. आता मला 77व्या वर्षी करायला लावतो हे सगळं तू. अहो एज फक्त नंबर आहे. हो मी तुम्हाला सांगतो यांचे जर का गुडघे दुखत नसतील, आता म्हणजे नी रिप्लेसमेंट झालं आहे म्हणजे मला माहिती आहे म्हणून मी यांच्या मुलासारखा आहे, हे जर का नसेल ना तर त्या आजही तिसरी बेल द्या सांगतील आणि कट्यारचं प्रयोग सुरू करा म्हणून ते सांगतील. अट फक्त एवढीच घालतील की ऑर्गनला जर प्रशांत लळीतला बसवा म्हणून, बाकी काही नाही. पयासई अगदी एक मध्यंतर घ्यायच्या आधी म्हणून लागी करे जीवा कट्यार. काय तुम्हाला जे म्हणावं असं वाटेल ते, असं काही नाही, तुम्हाला जे म्हणावं असं वाटेल. पांढरी एक पांढरी एक तुम्हाला जे म्हणावं असं वाटेल. हा पांढरी एक आहे, पांढरी एक चालेल. एक मुखडा म्हणते मग लागी करेजवाचं थोडंसं, मग निर्गुणाचा संघ. हा राजन नंतर कार्यक्रम आहे, इंटरवल व्हायचा आहे. वो जो हम में तुम में करार था, तुम्हें याद हो के ना याद हो, वो जो हम में तुम में करार था, तुम्हें याद हो के ना याद हो, वही यानी वादा निबाह का, तुम्हें याद हो के ना याद हो. सावरिया से नैना हो गए चार, राम लागी करे जुमा कटार, लागी करे जुआ कटार, कटार लागी करे
रही निशानी निशानी कछु ना रही निशानी निशानी मन घायल मोरा मन घायल मोरा मन घायल हाँ मोरा मन घायल मोरा मन घायल पर तन पे छाई 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 मीठी टीस सुहानी सुहानी हाँ मीठी टीस सुहानी सखीरी मैं तो सुध बुध बैठी बिसार हाँ मैं तो बैठी बिसार मैं तो बैठी बिसार हाय राम हाँ लागी करजवा कटार कटार लागी करजवा कटार 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 लागी करजुआ कटार करजु